बाहेरचं थंडगार वातावरण आणि रिमझिम पाऊस पाहून काहीतरी गरमागरम बनवावं वाटत होतं दुपारच्या जेवणामध्ये. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मी झटपट असं बेसन बनवलेलं होतं. पिल्लूच्या पप्पांना थोडंसं घट्ट बेसन आवडतं, मला पातळ आवडतं, तर मी मीडियम बेसन बनवलं. बाजरीच्या भाकरीसोबत थोडंसं पातळ बेसनच चांगलं वाटतं म्हणून मीडियम बनवलं, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. सोबत गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या. आता तुम्ही म्हणता बाजरीच्या भाकरी तव्यात का ठेवलं, तर तवा अजून चालूच आहे, म्हणजे गॅस चालू आहे. मला थोडीशी कडक भाकरी खायला आवडते, एकदम क्रिस्पीवाली, एकदम नरमवाली भाकरी अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात लास्टवाली जी भाकर आहे तळात ठेवलेली ती थोडीशी कडक होत आहे म्हणून त्याला तव्यामध्ये ठेवले. बेसन आणि बाजरीच्या भाकरीसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा होता, पण साहेबांची तिकडून फरमाईश आली की कांदा भजी सुद्धा बनव. म्हटलं कांदा भाज्यांसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा खायचा, म्हणून त्याऐवजी मी हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आणि इकडे तांदळाचे पापड सुद्धा तळून घेतलेले होते. पिल्लूला पापड खूप आवडतात आणि सारखं त्याला दिवसभर चालू असतं म्हणून थोडंसं एक्स्ट्रा तळून ठेवले, अधूनमधून त्याच्या हातामध्ये देत असते. तर आजचं हे एकदम साधं सिंपल जेवण होतं. साहेबांची आज नाईट शिफ्ट होती, तर ते म्हटले होते माझी झोप होईपर्यंत काहीतरी चमचमीत असं दुपारच्या जेवणामध्ये बनवून ठेव, तर मी त्यांच्यासाठी आज हे सर्व बनवलेलं होतं. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.